लोकसभेमध्ये काल पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 वाजता भाषण करण्यासाठी येणार होते, पण ते आले नाही. आता विरोधकांचं म्हणणं आहे की ते 56 इंचाची नाही तर 0 इंचाची छाती आहे, ते लोकसभेची लोकांनी. हे बघा, ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेने लोकशाहीमध्ये जो अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचा गैरवापर काल विरोधी पक्षांच्या खासदारांकडून झाला. माननीय नरेंद्र मोदीजी त्या ठिकाणी भाजपा नेते म्हणून नाही आहेत, तर त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान म्हणून त्या सभागृहात बसलेले असतात. लोकशाहीने तुम्हाला अधिकार दिला आहे, परंतु अधिकारांबरोबर कर्तव्यसुद्धा असतात. एका पंतप्रधानांचा रस्ता अडवण्याकरता जर आपण महिला पाठवत असाल तर अतिशय चुकीची गोष्ट राहुल गांधी यांच्याकडून झालेली आहे. रस्ता अडवण्याकरता महिलांचा वापर केला जातो. ज्या महिलेला या घटनेने जो अधिकार दिलेला आहे, या महिलेचा भारतीय संस्कृतीमध्ये एवढा प्रचंड असा रिस्पेक्ट आहे, त्यांचा उपयोग पंतप्रधानांचा रस्ता अडवण्याकरता जर आपण करत असाल तर फार चुकीचं आहे. मी तर काँग्रेसला म्हणेल, त्याचा उल्लेख नाही करणार, पण मराठीमध्ये आपल्या म्हणतात की जेव्हा एखाद्या गोष्टी करता स्वतःच्याकडनं हिम्मत होत नसेल, स्वतःची कॅपॅसिटी नसतील, तेव्हा महिला पुढे केल्या जातात. त्यावेळी त्या व्यक्तीला म्हटलं जातं की हातात, मी त्याचा उल्लेख केला नाही, भरल्यात का. अशा पद्धतीची काल कृती विरोधी पक्षांकडून, राहुल गांधी आणि काँग्रेसकडून केलेली आहे. त्याचा निषेध खासदार म्हणून तर करतोय, पण देशातील प्रत्येक नागरिकांनी जो पंतप्रधानांचा अपमान करण्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे, त्याचा निषेध प्रत्येक नागरिकांनी केला पाहिजे. नाक्यावरती काँग्रेसचा निषेध केला पाहिजे. देशाची इब्रत आहे. पंतप्रधान हा देशाचा रिस्पेक्टेबल पर्सन आहे. त्यांच्या अशा पद्धतीने कृती करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो फार चुकीचा आहे. नरेश म्हस्केजी, तुम्ही ज्या महिला म्हणून उल्लेख करताय ते थेट लोकातून निवडून गेलेल्या जनप्रतिनिधी आहेत, त्या खासदार आहेत, आणि त्यांनी जर एखाद्या गोष्टीला, कारण पुरुषही तिथे ज्या पद्धतीने विरोध करतात त्याच पद्धतीने महिलाही करतात, तिथे महिला आणि पुरुष असा भेद करून त्या सभागृहात आम्ही स्वतः उपस्थित होतो. सत्ताधारी पक्षाचे खासदार ज्या ठिकाणी बसतात, जो पंतप्रधानांचा येण्याचा मार्ग आहे, त्या ठिकाणी एकही पुरुष त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा गेला नाही. तुम्ही वेलमध्ये या, वेलमध्ये तुम्ही तुमचा निषेध नोंदवा, परंतु रस्त्यावरती जाऊन त्या रस्त्यावरती 5-5, 7-7, 8-8 महिला तुम्ही पाठवताय आणि रस्ता अडवण्याचा प्रयत्न तुम्ही करण्याचा जे तुमचा मनसुबा होता तो चुकीचा आहे. महिलांना पुढे करून जो रस्ता अडवण्याचा, महिला खासदारांना घाबरले असं म्हणायचं. हे बघा, इथे घाबरण्याचा विषय येत नाही. महिलांचा रिस्पेक्ट त्या ठिकाणी ठेवला गेला असेल असं मला वाटतं. रस्त्यामध्ये महिला उभ्या करणं, विरोध करण्याकरता हा अतिशय चुकीची कृती त्या ठिकाणी केलेली आहे. त्या ठिकाणी जर पंतप्रधान समजा आले असते आणि महिलांनी त्यांचा रस्ता अडवला असता आणि मग महिलांच्या विरुद्ध जर काही कृती झाली असती तर तो महिलांचा अनादर झाला असता, आणि असं मला वाटतं. आणि केवळ बागुलबुवा उभा करण्याकरता महिलांचा उपयोग करण्याचा जो प्रयत्न केला, मग त्यांच्यात का नव्हती? राहुल गांधी स्वतः का नाही गेले? जर त्यांना विरोध करायचा होता तर राहुल गांधी यांनी स्वतः जाऊन रस्त्यात उभं राहायचं, स्वतः पाय मागे घेऊन. का तिकडे ते वेलमध्ये पण आले नाहीत? का नाही प्रियांका गांधींना पाठवलं? प्रियांका गांधी का नाही गेल्या रस्ता अडवण्याकरता? केवळ बळीचे बकरे करण्याकरता आज 8 खासदार बळीचे बकरे झालेले आहेत. खासदार लोकांच्या प्रश्न मांडण्याकरता, मतदारसंघातले प्रश्न मांडण्याकरता त्या लोकसभेमध्ये येतात. आज त्या 8 खासदारांना बळीचे बकरे केलेले आहेत. ते बाहेर त्यांना काढलेले आहेत. जर महिलाच तुम्हाला पाठवायच्या होत्या तर प्रियांका गांधी त्या महिलांसोबत का नव्हत्या याचं उत्तर राहुल गांधी यांनी द्यावं. राहुल गांधी, प्रश्न असा आहे
की राहुल गांधीच्या पुस्तकाचा उल्लेख करत होते, त्यांना त्या पुस्तकाचा उल्लेख करू दिला नाही. हे मात्र बघा, भाजपचे मात्र तुमच्या राहुल सहयोगी गांधी- पक्षाचे हे बघा, खासदार जे निशिकांत काही झालं दुबे असेल- यांनी मात्र हे राहुल बघा, गांधी हे पुस्तक देणार होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट, त्यामुळे त्यांनी स्पष्ट मोदी- केलं. जे हा. पुस्तक त्यामुळे अप्रकाशित मोदी हे सभागृहात बघा, आले नाही असं त्यांचं म्हणणं आहे. जे पुस्तक अप्रकाशित झालेलं आहे ग्रामपंचायतीच्या सभागृहापासून लोकसभेपर्यंत नियम आहे की मीडियामध्ये येणाऱ्या बातम्या, वर्तमानपत्रामध्ये येणाऱ्या बातम्या, एखाद्या मासिकामध्ये येणाऱ्या बातम्यांवर लोकसभा असेल, विधानसभा असेल, ग्रामपंचायतीचं सभागृह असेल त्यावर चर्चा होत नाही. जरी निशिकांत दुबेंनी जर ते वाचलं गेलं होतं त्याला अध्यक्षांनी विरोध केलेला आहे. लोकसभा अध्यक्षांनी त्यांना खाली बसवलेलं आहे. देशाने पाहिलेलं लोकसभा आहे की अध्यक्षांना पंतप्रधान किंवा चीन शब्द लोकसभा अध्यक्षांनी निशिकांत दुबे यांना खाली बसवलेलं आहे. तुम्ही त्याची दृश्य पाहू शकता. नाही, मस्के साहेब, निशिकांत दुबे यांना परवानगी दिलेली नाही. निशिकांत दुबे यांना सुद्धा लोकसभा अध्यक्षांनी परवानगी दिलेली नाही. सर, एक प्रश्न असा आहे की वेगळे पार्लमेंटचे रूल्स वेगळ्या सत्ताधारी आणि वेगळ्या अपोजिशन पार्टीजच्या मेंबर्सला आहे का? नाही. निशिकांत निशिकांत दुबेचे- दुबेनी जर ती नाही, त्यांचा कृती विरोध केली केला असेल, तरी त्यांना निशिकांत बंद केला गेला नाही. निशिकांत दुबे यांनी बोलण्याचं केलेल्या space दिलं कृतीची गेलं. कोणीही पाठराखण करत नाही. ना लोकसभेच्या अध्यक्षांनी पाठराखण केलेली आहे, ना दुसरा कोणी केलेला आहे. राहुल गांधींनी पण वाचायचा प्रयत्न केला. राहुल गांधींना त्यांना बसवण्याचा प्रयत्न केला, परंतु राहुल गांधींच्या हातातनं कोणी पुस्तक काढून नाही घेतलं. निशिकांत दुबे यांनी जर त्या गोष्टी केल्या असतील तर त्याची सुद्धा पाठराखण आम्ही करणार नाही. लोकसभा अध्यक्षांनी पण पाठराखण केलेली नाही. सर, पण मुंबई त्याचं महानगरपालिका वक्तव्य महापौर मुंबई त्यांचं महानगरपालिकेच्या वक्तव्य जे आहे ते तर ऑन एअर गेलं. राहुल गांधींचं वक्तव्य पण ऑन एअर येऊ दिलं नाही. हे बघा, रेकॉर्डवरती. राहुल गांधी हे केवळ खेळ खेळत होते, दिवसा खेळ खेळत होते. राहुल गांधी यांना हा विषय केवळ आपण चॉकलेट चघळतो त्या पद्धतीने त्यांनी चघळायचा होता, म्हणून त्यांनी 3 दिवस हा विषय चघळतायत. जनाधार त्यांचा संपलेला आहे. लोकांसमोर संरक्षण खात्यासारखा विषय समोर घेऊन लोकांमध्ये स्वतःची प्रस्थापित करण्याचा हा जो प्रयत्न आहे तो चुकीचा आहे. राहुल गांधी यांनी चॉकलेट चघळतात त्याप्रमाणे हा विषय चघळण्याचा प्रयत्न केलेला आहे. चॉकलेट मुंबई चघळणाऱ्या राहुल महानगरपालिका- गांधींच्या समोर पंतप्रधान आले नाही. तुम्ही त्याचा खेळ म्हणताय, तुम्ही चॉकलेट बघा, चघळणारा म्हणताय. तिथं पंतप्रधान पोहोचू शकले नाही. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी, कहा राजा भोज और कहा गंगू तेली, ही परिस्थिती आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि नरेंद्र मोदीजी यांची तुलना करण्याचा प्रयत्न मुंबई करू नका. महानगरपालिका सर, मुंबई निवडणुकीसाठी महानगरपालिका- ठाकरे गटाकडे उमेदवार दिला जाणार आहे अशी माहिती मिळते. बिनविरोध महापौर आणि उपमहापौरचे हे नाही होणार, निवड नाही होणार. मी दिल्लीत आहे, त्याच्यामुळे मला मुंबई महापालिकेत शिवसेना, भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे कोणी उमेदवार जरी उभा केला नाही केला तरी त्यांनी काय फरक पडणार आहे. आमचं पूर्ण बहुमत आहे. अशी माहिती त्यामुळे या सगळ्या ज्या काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्समुळे आमच्या युतीमध्ये काही फरक पडणार नाही. अशी माहिती मिळते की महापौर, उपमहापौर आणि स्थानिक स्टँडिंग कमिटी याच्यापैकी कोणतंही पद खास करून शिवसेना शिंदे गटाला दिलं जाणार नाही. कारण तुम्ही तिकडे सगळ्या महानगरपालिकामध्ये ठाणे, पदं स्वतःकडे ठेवली. कल्याण, डोंबिवली या भागामध्ये पदं तुमच्याकडे ठेवली म्हणून. आपल्याला चुकीची माहिती आहे. चुकीच्या माहितीच्या अधिकाराने आपण प्रश्न मला विचारताय. ठाणे महानगरपालिकेमध्ये आम्ही भाजपचे उपमहापौर कृष्णा पाटील यांना दिलं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही भाजपचे राहुल दामले यांना आम्ही उपमहापौर पद दिले आणि उल्हासनगरमध्ये सुद्धा उपमहापौर पद दिले. त्यामुळे चुकीच्या माहितीच्या आधारे हा प्रश्न मुंबई विचारताय. महानगरपालिकेमध्ये उपमहापौर मिळणार आहे आणि स्टँडिंग पण मिळणार आहे असं म्हणायचं. हे बघा, आमचे नेते, मी दिल्लीत असल्यामुळे मला मुंबई महापालिकेमध्ये आता काय घडामोडी चालल्या त्याची कल्पना नाही. उद्या जेव्हा मी मुंबईला जाईल त्यानंतर माहिती मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सध्या जी फूट दिसून येते त्या दरम्यान एक रोहित पवारांची सूचक ट्विट मिळाली आहे. जिल्हा परिषद निवडणूक आता तोंडावर आहेत आणि त्यात त्यांनी सांगितलं आहे की प्रचाराला जाता आलं नाही कोणत्याही उमेदवारांसाठी, पवार कुटुंबाला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला. मात्र अजितदादांचं स्मरण करून प्रत्येक मतदारांना विनंती आहे की त्यांच्या विचार सहकार्य करण्याची
आणि विचार पुढे घेऊनच पुढे जावं असं त्यांचं मत आहे. हे बघा, याविषयी अजितदादा जाऊन 13 दिवस सुद्धा झालेले नाही आहेत. त्यामुळे मला असं वाटतं राष्ट्रवादी पक्ष असेल, आता रोहित पवार नक्की कुठल्या गटाचे आहेत, मला नेहमी मी याच प्रश्न माझ्या डोक्यात असतो, नक्की रोहित पवार कोणाचे, शरद पवारांचे का अजितदादांचे? त्यामुळे यावरती उत्तर देणं मी थोडं टाळू इच्छितो. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तटकरे साहेब वेगळंच बोलत आहेत, प्रफुल्ल पटेलांनी तटकरे साहेबांचा सूर वेगळा आहे, रोहित पवारांचा सूर वेगळा. नक्की यातून काय साध्य करायचं आहे ते तुम्हाला 13 दिवसानंतर कळेल. सर, राज्याची आर्थिक स्थिती खूप वाईट आहे, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. त्या दरम्यान आपण हे बघतो की वित्त विभागाचे मंत्री आणि अधिकारी हे परदेशाच्या दौऱ्यावर निघालेत. एक जंकेट दिसतं आहे जिथे जर्मनी ला निघाले आहेत. फिल्म फेस्टिवलच्या अभ्यासासाठी टूर निघाली आहे. कोणतं मोठं असं फिल्म फेस्टिवल आहे जे राज्याला चालवायला राज्याची आर्थिक परिस्थिती वाईट आहे म्हणू नका. अनेक कल्याणकारी योजना राज्याने सुरू केलेल्या आहेत. लाडकी बहीणसारखी योजना या ठिकाणी सुरू आहे. करोडो महिला यांचं जीवन चालवण्याकरता त्या योजनेचा हातभार लागतोय. कोणी त्यातून स्वतःचा स्वयंरोजगार सुरू केलेला आहे, कोणी महिला मुलांच्या शिक्षणासाठी त्याचा उपयोग करतायत, काही महिला कुटुंबाच्या वैद्यकीय उपचाराकरता त्याचा मदत करतात. त्यामुळे वाईट असं म्हणू नका. जी काही तूट आहे ती तूट, हे बघा तुम्ही जर बॅलन्स शीट जर तुम्ही बघितलं तर बॅलन्स शीटमध्ये कधी पण तूट ही असतेच. हा राज्याचा अर्थसंकल्प आहे किंवा राज्याचं बजेट आहे, हे प्रॉफिट मार्जिन कंपनी नाही आहे की फक्त प्रॉफिटच राहणार आहे. या देशामध्ये सर्व राज्य असतील, सर्व देश असेल, यांची बॅलन्स शीट तुटीमध्येच असते. त्यामुळे महाराष्ट्र काही वेगळा नाही आहे. केवळ विरोधक टीका करण्यासाठी याचा उपयोग करतात. राज्याचा जो काही कारभार चाललेला अतिशय चांगल्या लाडक्या बहिणीला अजित पवारांचं नाव देण्याचा विचार सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी एक मिनिट, दुसरा टॉपिक आहे फेस्टिवल. सर, हा अभ्यासाचा टूर आहे की पर्यटनाचा टूर आहे? या संदर्भात राज्याचे जे काही प्रमुख अधिकारी असतील, प्रमुख नेते असतील, हे त्या संदर्भात स्पष्टीकरण पैसे द्यायला पैसे नसतात आणि जनरली फायनान्शियल जे तुमचं डेप्ट आहे ते वाढत चाललंय. त्या ह्याच्यात ह्या टूर्स किती कन्व्हिन्सिंग आहे? मला असं वाटतं की राज्याचे जे काही मंत्रिमंडळातील आमचे मंत्री आहेत किंवा आमचे पदाधिकारी आहेत किंवा आमचे राज्याचे सचिव आहेत, यांच्याकडनं याचं उत्तर घ्यावं. मी एक लोकसभेचा खासदार आहे. आज आठवडाभर या थंडीमध्ये दिल्लीमध्ये आहे. राहुल गांधी, लोकशाही आघाडी, NDA याविषयी काय जर प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी लगेच देईन. राज्याचा प्रतिनिधी मग मंत्रिमंडळाचा बद्दल फार कमी नॉलेज आहे मला. राज्याच्या महायुतीच्या अनुषंगाने प्रश्न आहे. अर्थात महायुती तुम्ही पण घटक पक्ष आहेत राज्यातले, म्हणून अजित पवारांच्या नावानं लाडक्या बहिणीचं नाव, योजनेचं नाव देण्यात यावं अशा पद्धतीची चाचपणी आहे. खरं तर लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री असताना आलेली योजना आहे. सो तुमची भूमिका काय? नाव बदललं पाहिजे? हे बघा, ही योजना फार महत्त्वाची आणि त्या योजने जी सुरू केली माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना, माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा असतील, यांच्या सगळ्यांच्या संमतीने, त्यांच्या अभ्यासातून, त्यांच्या एकत्र विचारातून ही योजना सुरू झालेली आहे. आणि त्या योजनेच्या नावासंदर्भात मला तरी वाटते हे आत्ता माननीय देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे साहेब बसून यावर निर्णय घेतील. हे बघा, आता एखादी व्यक्ती गेल्यानंतर, अजितदादा या राज्याचे फार मोठे नेते होते, त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मागण्या तर येणारच आहेत की बाबा ह्याला नाव द्या, त्याला नाव द्या, त्याला नाव द्या. आता या संदर्भात आपण इथे बोलून काय उपयोग आहे का? या संदर्भात माननीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब बसून या संदर्भात निर्णय घेतील. आवडेल का नाव बदललेलं? हे बघा, मला या योजनेबद्दल, लाडकी बहिणी संदर्भात जी योजना आहे, या आमच्या युतीच्या नेत्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय, मी त्या युतीचा एक घटक आहे म्हणून जरी एखादी गोष्ट नाही आवडली तरी, परंतु मी युतीचा एक घटक पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय मला आवडायलाच पाहिजे, तो मी मान्यच करायला पाहिजे. माझ्या नेत्यांनी घेतलेला निर्णय, मी कार्यकर्ता आहे, मला आवडो ना आवडो.
माझ्या नेत्यांनी घेतलेला निर्णय मला आवडलाच पाहिजे, तो मला मान्य करायला पाहिजे, कारण मी त्या युतीतला घटक आहे. सर एक मुद्दा तुम्ही आता जे बोलताना सांगितलं की एनडीएच्या संदर्भात प्रश्न विचारा. तुमच्या एनडीएच्या सरकारने जो आर्थिक पाहणी अहवाल दिला त्याच्यामध्ये असं म्हटलंय की लाडली बहीण योजनेसारख्या ज्या राज्यातल्या इतर राज्यातील देखील ज्या योजना आहेत त्यामुळं वित्तीय तूट वाढते आहे. जे सरप्लस असलेली राज्य आहेत आर्थिक बाबतीमध्ये, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र देखील होतं, त्याची वित्तीय तूट वाढते, त्यामुळे परकीय गुंतवणुकीवरती देखील परिणाम होतोय. तर याबद्दल तुमचं म्हणणं काय? हे बघा सरकारी अहवाल आहे, त्यांनी सांगितलंय, काय चुकीचं सांगितलंय की या योजनेवरती करोडो रुपये जो खर्च होतोय त्यामुळे वित्तीय तूट आलेली आहे, ही योजना वाईट आहे, ही करू नका, हे सांगितलंय का त्यांनी? मी तुम्हाला पुन्हा सांगतो, राज्याची अर्थव्यवस्था ही प्रॉफिट मेकिंग कंपनी नाही आहे. लोकांना सुविधा देण्याकरता हे राज्य चालवायचं असतं. की गरिबी, अन्न, वस्त्र, निवारा या ज्या काय मूलभूत गोष्टी आहेत त्या चालवण्याकरता राज्यांनी, सरकारने प्रत्येक व्यक्तीला मदत केली पाहिजे, ही आपली घटना सांगतं. आर्थिक अहवालामध्ये ही योजना करू नका, ही योजना राज्याच्या विकासाला घातक आहे असं म्हटलंय का? असं नाही म्हटलं. वित्तीय तूट आहे, आर्थिक तपासणी अहवालामध्ये वित्तीय तूट आहे, मोठी तूट आहे, हे सांगणार, त्यात चुकीचं काय? सर तुम्ही शिक्षण महाराष्ट्र- आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा बंद केल्या जातात, याचा पण विचार व्हायला हवा होता, कारण अनेक ठिकाणी शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. हे बघा, शिक्षक दिले जात नाही. आता हे कायदा कोणी केलेले आहेत? हे बघा, तुम्ही शाळा बंद केल्या जात आहेत, याच्या शाळा मुलांना वाऱ्यावरती नाही सोडलं जात आहे, हे कायदे कोणी केलेले आहेत? हे भारतीय जनता पार्टी, शिवसेनेने कायदे केले का? एवढ्या पटसंख्येला एक शिक्षक, 40 मुलं असतील तर त्याला एक शिक्षक, 80 मुलं असतील त्याला 2 शिक्षक, हे कायदे, हे बघा, हे कायद्याच्या आधारे होत आहे. जर मुलांची पटसंख्या कमी असेल तर मग 2-2 शाळा एकत्र केल्या जात आहेत. हे कायदे कोणी बनवलेले आहेत? जर हे कायदे आम्ही बदलायला गेलो तर पुन्हा म्हणणार तुम्ही घटना बदलताय. सर तुम्ही लाडकी बहीण आणली ना सर, तुम्ही बदलू शकतात ना कायदे, चांगल्या कामासाठी कायदे बदलू हे शकतात. बघा, होत आहेत काही ग्रामीण ठिकाणी त्याच कायद्यांवरती, परंतु बाजूबाजूला जर 2 शाळा असतील, एका गावामध्ये बाजूबाजूला थोड्या अंतरावरती जर 2 शाळा असतील, एखादा इयत्तेतील पटसंख्या कमी झाली असतील तर त्या ठिकाणी 2 वर्ग एकत्र केले जातात. हे वेगळं नाही, आता नाही चाललेलं आहे, हे वर्षानुवर्ष चाललेलं आहे, परंतु केवळ टीका करण्याकरता कुठले मुद्दे नाहीत म्हणून अशा पद्धतीचे मुद्दे उचलले जातात. सर 32 तासासाठी मुंबई पुणे एक्सप्रेस जे आहे ते पूर्णपैकी ब्लॉक झालेलं, लोकांचे हाल झालेले. पाणी नव्हतं लोकांकडे. राज ठाकरे यांनी ट्विट केलंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं टोलचं जो आंदोलन होतं तर टोल घेण्याबाबतीच नव्हतं, तर जर टोल घेतात तर मग सरकार टोल वसूल करणारी कंपनी का सुविधा देत नाही प्रवाशांना? यावरती त्यांनी काल प्रश्न प्रवाशांना सुविधा द्यायला पाहिजे होत्या, या मताशी मी सहमत आहे. सर नवी मुंबई नाही, कालचा हाच प्रश्न आहे. रस्ता बांधला आणि टोल वसुली केलं तर सरकारची जबाबदारी आहेत ना, तुम्ही आणि सरकारमध्ये आहात बघा, सर. एखादी ऍक्सिडेंट होतो, अपघात होतो, अचानकपणे जर अपघात झाला असेल आणि त्या ठिकाणी काही दुर्घटना झाली असेल तर सिस्टम जी कार्यरत करण्याकरता जो काही वेळ लागला त्याबद्दल स्वतः माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली आणि त्याच्यावरती काय उपाय करायला पाहिजेत. फक्त अपघात झाल्यामुळे गप्प नाही बसले, तर त्यावरती काय उपाययोजना करायला पाहिजे, भविष्यात असं काही घडलं तर काय करायला पाहिजे, त्याचा सुद्धा त्यासाठी विशेष अभ्यास केला जातोय. त्याच्यावरती कार्यपद्धती काय करायला पाहिजे हे सुद्धा त्या ठिकाणी ठरवलं जात आहे. सर नवी मुंबई महापालिकेमध्ये तुम्ही जे युती सरकार आहे ते एकमेकांसमोर उभे टाकले, कोणाचा महापौर होणार, तुमचा होणार की भाजपचा? हे बघा, नवी मुंबई महापालिकेमध्ये जरी आम्ही वेगवेगळं लढलो तरीसुद्धा युती धर्म म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमचा जो काही महापौरचा जो काही अर्ज भरलेला आहे तो आम्ही आज अर्ज मागे घेणार आहोत, महापौर आणि उपमहापौराचा. सर पुणे ट्रेड डील जी करण्यात आलेली आहे त्या ट्रेड डील मध्ये भारतातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. जर अमेरिकेच्या मालाला अमेरिका सरकार सांगते की आमचा मालाला भारतासाठी दरवाजे उघडे झालेत आणि त्यांच्या मालासाठी 0 टेरिफ आहे आणि आपल्याकडे आपला माल एक्सपोर्ट करण्यासाठी 18% टेरिफ आहे, तर अशा परिस्थितीमध्ये भारताचं काय भलं आहे? हे बघा, या संदर्भात वेगवेगळे तज्ज्ञ आहेत, त्यांची वेगवेगळी मतं आहेत. विरोधकांच्या बाजूनी जी काही बोलणारी तज्ज्ञ आहेत ते अशा पद्धतीने बोलतात, विरोधक अशा पद्धतीने बोलतात. याच्यावर
थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे. परंतु या सरकारने जर याला मंजुरी दिली असेल तर देशाचा फायदा असेल, देशाच्या प्रत्येक व्यक्तीचा आणि शेतकऱ्याचा फायदा असेल. अशाच पद्धतीने माननीय नरेंद्र मोदींनी निर्णय घेतला तर असेल. पुण्या- या संदर्भात विरोधी पक्ष जी काही टिमकी वाजवतोय ती केवळ विरोध म्हणून वाजवतोय. पण सर, एक पुणे सर्वसामान्य गैरव्यवहार माणूस म्हणून जेव्हा प्रकरणात- आपण विचार करतो, झिरो टेरिफ समजा ठाण्यावरून मुंबईला जर माल सप्लाय करायचा आहे तर ठाण्याच्या लोकांना माल सप्लाय करताना 0% टेरिफ आहे हे आणि मुंबईच्या लोकांना बघा, 18%. देशाचे जे काही अर्थतज्ञ आहेत, देशाच्या विकासाच्या दृष्टीने जी काही लोक काम करत आहेत, देशाचं मंत्रिमंडळ जे काम करत आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने काम करतायत, लोकांचा जनाधार त्यांना ज्या पद्धतीत मिळतोय, ते नक्कीच राहुल गांधी आणि जी काही लोक जी टीका करतायत त्यांच्यापेक्षा त्यांचा वरचा मजला चांगला स्ट्रॉंग आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचा जो काही वरच्या मजल्यातनं जी काही वक्तव्य करतायत, मला वाटतं त्याला महत्त्व द्यायला नको. सर, पुणे गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना पवार. मोठा दिलासा मिळालाय. या प्रकरणात पार्थ पवार यांचं नाव किंवा सही नाहीये, स्वच्छ साईन पण नाहीये आणि म्हणून त्याला जे निर्दोष असल्याचं हे बाहेर आलंय, कन्क्लुजन आलंय. त्या संदर्भात नाही पण मी सर, पण आता पार्थ पवार वर्तमान हे कॉल मेकर होते, डिसिजन मेकर होते. पैसा तर कुठे त्यांचा ना कुठे होता. हा, आणि त्यांना काय एस्केप करण्यात आलं का? त्यांना मला वाचवण्यात या आलं का? प्रकरणामध्ये मला खरंच काही कल्पना चौकशी नाहीये. व्हायला पाहिजे ना सर. याच तो फोन पण याची नसेल. माहिती घेणं गरजेचं आहे. परंतु या प्रकरणामध्ये मला त्यातली काही माहिती नाही. त्याच्यामुळे या संदर्भात अधिक बोलणं उचित नाही ठरत. सुरेंद्र Thank you पवार so much, यांचं sir. नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी येत आहे, तुम्ही स्वागत कराल का? नक्कीच अजितदादा नंतर जर सुनेत्रा वहिनी यांचं नाव जर राष्ट्रीय अध्यक्ष करता येणार असेल तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू. आणि त्यांचा पक्ष आहे, तो त्यांनी ठरवायचा आहे. त्यांचा अध्यक्ष पवार ठेवायचा आहे, पटेल ठेवायचे आहेत का पाटील ठेवायचे आहे, हा त्यांचा निर्णय आहे. यामध्ये बाकीच्यांनी बोलण्याची मला वाटतं काही गरज नाही. पण पटेल झाले तर तुम्हाला आवडेल नरेश म्हस्के? हे बघा, पक्ष आतापर्यंत त्या पटेलांना देशाचे नागरी विकास उड्डाण मंत्री म्हणून आपण स्वीकारलं, या महाराष्ट्राचे नेते म्हणून स्वीकारलं, महाराष्ट्राचे खासदार म्हणून तुम्ही स्वीकारलं, लोकांमधून निवडून आले, राज्यसभेमधून निवडून आले, त्यांच्या मांडीला मांडी लावून कालपर्यंत तुम्ही बसलात. यापूर्वी सत्तेमध्ये होतात, त्यावेळी तुम्हाला ते मार्गदर्शन करायचे, त्यावेळी तुम्हाला पटेल आवडले आणि आत्ता भारतीय जनता पार्टीमध्ये गेले म्हणून तुमचे नावडते ठरतात. ही कुठली पद्धत आहे? मग पटेलांना तुम्ही पूर्वीपासून विरोध करायला पाहिजे होता. आत्ताच पटेलांना विरोध का करताय? म्हणजे पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न आहे. पटेल करो, पाटील करो किंवा पवार करो, तुमचं पटेल राष्ट्रवादी जो कोणी त्यांचा, हे बघा, आमच्या पाठिंब्याचा विषयच काय येतोय का? आम्ही त्यांना मतदान करायला जाणार आहोत का? किंवा त्यांच्या राष्ट्रीय जो अध्यक्ष निवडणार आहेत ते आमचं मत घेणार आहेत का? आमच्या मताला काय किंमत आहे? तिथे 0 किंमत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला च्या मताची किंमत आहे. त्यांना कोणी अध्यक्ष करायचा आहे तो त्यांनी करावं. त्यांचं आम्ही नक्कीच स्वागत करू. नरेश म्हस्के यांचा प्रफुल्ल पटेल यांच्या नावाला पाठिंबा समजायचा? माझा पाठिंबा आणि विरोध याचा विषय काय येतोय? ते काय माझ्या मतदारसंघातले खासदार आहेत का की त्यांना मला मतदान, किंवा आमदार आहेत मला त्यांना मतदान करायचंय नाही करायचंय? हा राष्ट्रवादी पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. प्रश्न यासाठी विचारला माझं आता ठाम मत आहे, पटेल असो, पाटील असो किंवा पवार असो, राष्ट्रवादीचे जी काही कार्यकारिणी आहे, तो जो निर्णय घेईल त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करायला पाहिजे. म्हस्के साहेब प्रश्न याच्यासाठी विचारला की पटेलांच्या नावाला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विरोध होतो, हे बघा. असं असताना म्हस्के मात्र हे बघा, या विरोध मी पुन्हा एकदा म्हणतोय, पटेल असो, पाटील असो, पवार असो, राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे. कालपर्यंत पटेल तुम्हाला पटले, त्याच महाराष्ट्रातनं त्यांना खासदार म्हणून पाठवलं, त्याच महाराष्ट्रातनं केंद्रामध्ये मंत्री म्हणून तुम्ही पाठवलं, आणि आज विरोध का? कशासाठी? त्यावेळी त्यांचं आडनाव पटेलच होतं, पाटील नव्हतं. त्यावेळी तुम्हाला लोकशाही आघाडीमध्ये तुमच्या मार्गदर्शक म्हणून ते काम करत होते, ते चाललं तुम्हाला. त्यावेळी का नाही विरोध केलात? केवळ एखाद्या मृत्यूचं राजकारण करायचं आणि एक प्रादेशिक वाद त्या ठिकाणी निर्माण करायचा, हा त्याच्यामागचा उद्देश आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.